एकदमच नवीन आणि अतिशय वेगळी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसणार आहे, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते आहे. थोडासा जर वाटाणा असेल ना तुमच्याकडे, तर त्या वाटाण्यामध्ये एक अंडं फोडून त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून एवढी कमालीची रेसिपी तयार होते, की तुम्ही नक्कीच ही रेसिपी आठवड्यातनं 4-5 वेळा म्हटलं तरी कराल. अगदी कधीही आठवण आली तर लगेच करायला घेऊ शकता, एवढी सोपी आहे. या रेसिपीसाठी फार काही साहित्य लागत नाही. तर चला, ही रेसिपी कशी करायची अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ते पाहूया. तर पहा, या रेसिपीसाठी इथे मी सगळ्यात आधी एक लहान आकाराचा टोमॅटो घेतला आहे. हा टोमॅटो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. बरं, टोमॅटो कट करण्यापूर्वी मी छान धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतरनं त्याच्या देठाकडची जी बाजू आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आता टोमॅटो कट केल्यानंतर त्याच्या आतल्या बियासुद्धा अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत. आणि त्यानंतरनं मग आपल्याला हा टोमॅटो छान बारीक चिरून घ्यायचा आहे. आता तुम्हाला जितका टोमॅटो बारीक चिरता येईल ना, तितका बारीक चिरायचा. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने हा टोमॅटो चिरून घेते आहे. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कारण मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हा सगळ्यांनाच खूप आवडणार आहे. एकदम युनिक आणि नवीन आहे. तर पहा, इथे मी या पद्धतीने संपूर्ण टोमॅटो कट करून घेतला. आता इथे एक मीडियम साईजचा मी कांदा घेतला आहे. इथे आपल्याला एकाच कांद्याचा वापर करायचा आहे. हा कांदासुद्धा जितका जमेल तितका बारीक चिरायचा. पहा, असा कांदा उभा कट केल्यानंतर ना मध्यभागी एक कट द्यायचा त्याला, म्हणजे मग तो छान असा बारीक चिरला जातो. तर इथे मी संपूर्ण कांदा आता याच पद्धतीने चिरून घेणार आहे. इथे कांदा तुम्ही चॉपरमध्ये चिरून घेतलात ना तरीसुद्धा चालणार आहे. आता ही रेसिपी तुम्हाला किती जणांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्हाला कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर वाटाणे, अंडी आणि गव्हाचं पीठ लागू शकतं. इथे मी 3 जणांच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ करते आहे. आता हा पदार्थ तुम्ही पाहुणे आल्यावरती नाश्त्यासाठी करा किंवा स्टार्टर म्हणून करा. आदल्यामधल्या वेळेत भुकेसाठी सुद्धा करू शकता. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता. अगदी कोणत्याही वेळी तुम्ही डिनरमध्ये, लंचमध्ये सुद्धा हा पदार्थ करू शकता. त्यामुळे ही रेसिपी खरंच पूर्ण पाहणं खूप गरजेचं आहे, कारण ह्याचा खूप तुम्हाला उपयोग होणार आहे. पहा, मी इथे संपूर्ण कांदा बारीक चिरून घेतला. त्यानंतरनं मूठभर कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून तीसुद्धा जमेल तितकी बारीक चिरून घेतली. आता काय करायचं, एक मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये वाटाणे घालायचे. इथे मी एक लहान वाटी वाटाणे घेतलेत. आता तुम्हाला हा पदार्थ किती क्वांटिटीत करायचा आहे त्यानुसार तुम्हाला वाटाणे इथे लागणार आहेत. वाटाणे आपल्याला अगदी हलके हलके असे फोडून घ्यायचे आहेत. पहा, वाटाणे आहेत ना खूप असे बारीक मॅश करायचे नाही आहेत, त्यामुळे अजिबात चॉपरला किंवा मिक्सरला वगैरे फिरवू नका. अशा पद्धतीने मॅशरनेच ह्याला बारीक करून घ्या. जर तुमच्याकडे पावभाजी मॅशर नसेल तर तुम्ही ग्लास, तांब्या, पेला अगदी कशाने याला थोडंसं मॅश करून घेऊ शकता. पहा, अगदी या पद्धतीने फक्त एका वाटाण्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत मी. खूप बारीक वाटाणा करायचा नाही आहे. त्यानंतरनं इथे मी एक अंडं घेतले. आता हे अंडंसुद्धा आपण यामध्ये फोडून घेऊया. तर पहा, वाटाण्यांमध्ये इथे मी हे संपूर्ण अंडं असं फोडून घेतलं. आता तुम्हाला हवं असल्यास ना तुम्ही इथे एका अंड्याऐवजी 2 अंड्यांचा सुद्धा वापर करू शकता, पण एक अंडं पुरेसे. त्यानंतरनं इथे मी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतले. इथे गव्हाचं पीठ आपल्याला तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार घ्यायचे. तर इथे 3 जणांसाठी एवढं पीठ पुरेसं आहे, त्यामुळे मी इथे एक मोठ्या वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण आधी सगळं हे एकजीव करून घेऊया. अंड्यामध्ये हे सर्व छान असं एकजीव झालं पाहिजे. पहा, अशा पद्धतीने. जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की तुम्ही इथे 2 अंड्यांचा सुद्धा वापर करू शकता, कारण आपण यामध्ये नंतर पाणी ॲड करणारच आहोत. तर मग तुम्ही तिथे थोडंसं कमी पाणी वापरू शकता आणि अंडं जास्त वापरलं तरी चालेल. आता मी हे सर्व अशाच पद्धतीने पहा मिक्स करून घेतलं. त्यानंतरनं यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. सोबतच आपल्याला यामध्ये जो कट करून ठेवलेला टोमॅटो आणि कांदा होता तो घालायचा आहे. इथे कांदा, टोमॅटो छान बारीकच चिरून घ्या. त्यानंतरनं पहा, अगदी थोडीशी मी इथे हळद घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये धना पावडर घालायची आहे, अर्धा चमचा जवळपास. तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार लाल तिखट घालून घ्या. आणि सोबतच यामध्ये मी आता जिरा पावडर घालते. जर जिरा पावडर नसेल तर अख्खे जिरे घातलेत तरी चालेल. सोबत मिरेपूड घालणार आहे मी इथे. अर्धा चमचा जिरेपूड आणि मिरेपूड घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आता. आणि त्यानंतरनं अजून सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे रवा.
तर इथे एक लहान वाटी अर्धी वाटी मी इतपत रवा घातलेला आहे, बारीक रवा आहे हा. आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया. रवा आवर्जून घाला, रव्यामुळे हा पदार्थ खरंच खूप छान होतो, त्यामुळे नक्कीच रवा यामध्ये वापरा. आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडंसं बेसनपीठसुद्धा यामध्ये ॲड करू शकता. पहा, मी इथे आता गरजेनुसार पाणी घालते आहे. हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया. सुरुवातीला पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं. जर तुम्ही सुरुवातीला जास्त पाणी घातलं तर मग या पिठाच्या गाठी होतील, ज्या तुम्हाला फोडायला नंतर अवघड जातील. त्यामुळे काय करायचं, सुरुवातीला अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं. आता आपल्याला हे पीठ ना असं खूप घट्ट करायचं नाही आहे आणि अगदीच पातळही करायचं नाही आहे. तर पहा, इथे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला पीठ हवं आहे. मी तुम्हाला पुढे दाखवते पहा व्यवस्थित. आता हे आपण सर्व छान आधी मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने. अगदी व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि असं हे पीठ आपलं तयार झालं आहे. खूप जास्त घट्ट नाही आणि खूप पातळही नाही आहे की नाही. हे पीठ तयार करायला किती सोपी प्रोसेस, अगदी झटपट हे पीठ तयार होतं. सकाळच्या घाईत मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही नक्कीच हा पदार्थ करू शकता. आता यामध्ये तुम्ही गाजर किसून घालू शकता किंवा इतर तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या असतील त्या नक्कीच तुम्ही यामध्ये वापरू शकता. जसं पालक असेल, मेथी असेल, शेपू असेल, पालेभाज्यासुद्धा तुम्ही यात नक्कीच वापरू शकता. तर पहा, आता इथे एका पॅनला आपल्याला तेल लावून घ्यायचे. तेल थोडं जास्त लावते म्हणजे हा गव्हाचा पदार्थ आहे, गव्हाच्या पिठापासून आपण करतो आहे, तर याला थोडा कुरकुरीतपणासुद्धा यायला हवा. त्यामुळे मी थोडं जास्त तेलाचा वापर केला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कमी तेलसुद्धा लावू शकता आणि त्याचबरोबर तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरचासुद्धा वापर करू शकता. तवा छान आपला गरम आहे आणि तेल असं सगळीकडनं मी लावून घेतलेलं आहे. आता हे जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने आपण पसरवून घेऊया. पहा, अगदी या पद्धतीने पसरवून घ्यायचे. एकसारखं असं सगळीकडे पसरवायचे आणि जितकं जमेल तितकं पातळ करायचे. आता यामध्ये आपण कांदा टोमॅटो वापरला आहे ना चिरून, त्यामुळे ते खूप जास्त पातळ होणार नाही, पण जितकं आपल्याला शक्य होईल तितकं पातळ हे असं पसरवून घ्यायचं. आता गॅस मी इथे मीडियमच ठेवला आहे. 1-2 मिनटं मीडियम ठेवणार आहे आणि त्यानंतरनं मग थोडासा बारीक करून ह्याला छान असं शिजून देणार आहे. वरच्या साईडनी परत मी इथे तेल लावलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी इथे सुद्धा तूप किंवा बटर वापरू शकता. तर पहा, आता आपली एक साईड जवळपास होत आलेली आहे. आपण हे पलटी करून घेऊया. अजिबात पॅनला चिटकत वगैरे नाही आणि त्याचबरोबर अगदी पटपट होतात, सहज होतात. तर पहा, इथे आता काय झालं आहे ना, हे पलटी करताना फक्त थोडंसं तुटले, कारण मी तव्यावरती ते पटकन असं टाकलं नाही, कलथ्यामध्ये बराच वेळ धरून ठेवलं ना, त्यामुळे इथे हे तुटलेलं आहे. पण मी तुम्हाला पुढचा अजून एक करून दाखवते की कशा पद्धतीने आपले हे डोसे असेल किंवा घावणे असतील किंवा थालीपीठं असतील, पराठे असतील, ते आपण करू शकतो. तर पहा, ही एक प्रकारे गव्हाची धिरडी तुम्ही म्हटलंत ना तरीसुद्धा चालणार आहे. इथे दोन्ही साईडने असं मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. पहा, खरपूस रंग येईपर्यंत इथे मी हे भाजून घेतलेले आहे. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आधी. तर इथे पहा, मी एका प्लेटमध्ये हे काढून घेतले. आता मी तुम्हाला दुसरं घालून दाखवते यावरती. तर मी परत तेल लावलेलं नाही आहे. आधी आपण तेल लावलं होतं ना त्यातच मी हे आता करून घेणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं. छान असं एकसारखं मी हे पसरवून घेते आहे. खूप जाड करू नका, जितकं जमेल तितकं पातळ करून घ्या अशा पद्धतीने. तर पाहू शकता छान असं हे पसरवलं गेलं आहे. आता हे थोडंसं वरच्या साईडने सुकलं ना की त्यानंतरनं तेल सोडायचं. तेलामुळे काय होतं, आपण यामध्ये जो रवा वापरला आहे ना तो छान खरपूस असा भाजला जातो आणि त्यामुळे ही धिरडी आहेत ना थोडी अशी खरपूस होतात. तर पहा, आता मी हे लगेचच पलटी केलं तर अजिबात तुटलं वगैरे नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण हे वरच्या साईडनी थोडंसं तेल लावून घेते हलकंसं आणि हे भाजून घेऊया. दोन्ही साईडनी छान खमंग असं खुसखुशीत होईपर्यंत भाजायचं, म्हणजे मग ही धिरडी खायला खूप छान लागतात. या धिरड्यांसोबत ना तुम्हाला कोणत्याही प्रकारची चटणी, सॉस खायची अजिबात गरज नाही आहे. हे असे नुसतेच खायला अप्रतिम लागतात. आपण यामध्ये अंडं घातलं आहे ना त्यामुळे याला अजून छान चव येते. तर पहा, इथे दुसरंसुद्धा तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला हे तोडून दाखवते. खरंच खूप मस्त होतात. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा कराल ना तेव्हा तुम्हाला खात्री पटेल की हे एवढे छान होतात ते. तर पाहू शकता तुम्ही, इथे मस्त असे झालेले आहेत. टिफिनलासुद्धा असे बराच वेळ मऊ राहतात आणि थंड झाल्यानंतरसुद्धा खायला चांगलेच लागतात. पहा, दोन्ही साईडनी छान असं भाजून घेतलेलं आहे मी आणि यामध्ये वाटाणा वगैरे अगदी छान दिसतोय.
तुम्हाला आवडतील त्या भाज्या नक्कीच तुम्ही यात ॲड करा आणि अशा पद्धतीने एकदा धिरडी करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.